जून महिना लागला, पावसाला सुरुवात झाली की आपल्याला वेध लागतात ते वारीचे। आषाढी एकादशीच्या साधारण 20 दिवस आधी वारी सुरू होते आणि राज्यातील अनेक संतांच्या गावांवरून पालख्या पंढरपुरात येतात। आज जरी पालख्यांचं प्रमाण वाढलं असलं तरी मूळ आणि मोठ्या पालख्या दोनच होत्या, ज्ञानेश्वर माऊलींची आणि तुकाराम महाराजांची। पण या पालख्या नेमक्या सुरू कधीपासून झाल्या, या कोणी सुरू केल्या? वारीमध्ये पालखी आधी नव्हती का? तुकाराम महाराजांचे पुत्र नारायण बुवा यांनी त्या सुरू केल्याचं काही जण म्हणतात, तर काही जण 1831ला हैबत बाबांनी ती सुरू केल्याचं सांगतात। यातलं कोणतं खरं आहे हे सगळं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओतून। नमस्कार, मी श्रुती आणि तुम्ही पाहतात लगावबत्तीचा वारी विशेष व्हिडिओ। वारी आणि पालखी या दोन्हींमध्ये फरक आहे। पालखी हा वारीचा एक भाग आहे। वारी फार आधीपासून होती। वारी म्हणजे काय, तर पंढरपूरला नित्यनियमाने आषाढी कार्तिकी एकादशीला जाणं। संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आणि तुकाराम महाराजांच्या आधीच्या काळापासून वारी होते, पण आजचं जसं तिचं रूप आहे तसं तिचं रूप त्यावेळी नव्हतं। वारकरी मंडळी दिंड्या करत आणि पंढरीची वाट धरत। त्यावेळी आळंदी किंवा देहू तीर्थक्षेत्र नव्हती। या वारीची सुरुवात आपापल्या गावापासून व्हायची। नामस्मरण करत वारकरी पंढरपूरची वाट धरत। पण या वारीला जेव्हा नंतर पालखीची जोड मिळाली तेव्हा वारी ही अधिक व्यापक झाली आणि ते तिचं रूप आज आपण पाहतोय। पालखी म्हणजे काय, तर एखाद्या संतांच्या गावावरून वारीला सुरुवात करणं आणि त्या संताच्या मूर्ती किंवा चरण पादुका सोबत घेणं। असं का, तर हे संत आपल्या बरोबर पादुकांच्या किंवा मूर्तीच्या रूपानं प्रतिकात्मकरित्या सोबत आहेत अशी भावना मनाशी बाळगणं असा त्याचा अर्थ होतो। आता पालखीची कल्पना नेमकी कुणाची, ती वारकरी संप्रदायात कुणी इंट्रोड्यूस केली, तर इतिहासात मागे गेलं तर तुकाराम महाराजांचे पुत्र नारायण बुवा यांच्यापाशी त्यांचं उत्तर सापडतं। नारायण बुवा हे तुकाराम महाराजांचे सर्वात धाकटे पुत्र। तुकाराम महाराज ज्यावेळी जग सोडून गेले त्यावेळी त्यांच्या आईच्या म्हणजेच आवलीच्या पोटात ते होते। त्यांचा जन्म नंतर झाला। नारायण बुवा नंतर जसजसे मोठे होत गेले तसतसा त्यांचा कल अध्यात्माकडे झुकू लागला। त्यांनी तुकाराम महाराजांच्या देहू देवस्थानाला व्यापक रूप दिलं। त्यावेळच्या अनेक राज्यकर्त्यांशी म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि इतर मराठा सरदारांशी त्यांचे स्नेहसंबंध होते। नारायण बुवांची थोरवी मोठी होती। संत निळोबा यांनी आपल्या एका अभंगात त्यांच्याविषयी म्हटलंय की सकाळा वैष्णवा जीवा की प्राण तो हा नारायण देहू कर। यावरून नारायण बुवांच्या मोठेपणाची कल्पना येते। नारायण बुवांच्या मनात पालखीचा विचार आला आणि त्यांनी एकदा वारीला पंढरपूरला जाताना तुकाराम महाराजांच्या चरण पादुका पालखीमध्ये ठेवल्या। त्यानंतर ते देहूपासून जवळच असणाऱ्या आणि पंढरपूरच्या वाटेत लागणाऱ्या आळंदीत आले आणि तिथून त्यांनी ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका सोबत पालखीमध्ये ठेवल्या आणि ज्ञानबा तुकाराम हा जयघोष त्यावेळी सुरू झाल्याचं म्हटलं जातं। अशा पद्धतीने पालखी सुरू झाल्याचं सांगितलं जातं। हे वर्ष कोणतं असावं, तर काही अभ्यासकांच्या मते 1885च्या आसपास ते होते। या काळात एकदा वारीला छत्रपती संभाजी महाराजांनी संरक्षण दिल्याचं सांगितलं जातं। त्यानंतर पालखी परंपरा पुढे काही वर्ष चालली, पण तिच्यात काही कारणांनी खंड पडला। नारायण बुवा यांच्यानंतर देहूच्या मोरे घराण्यात झालेली अंतर्गत भाऊबंदकी, मुघलांची सत्ता आणि अस्थिर राजवट अशी अनेक कारणं त्याला होती। त्यानंतर बऱ्याच वर्षांनी 19व्या शतकाच्या सुरुवातीला एका व्यक्तीने या पालखीला सोहळ्याला नवीन संजीवनी दिली आणि पालखी सोहळ्याचा विस्तार केला। ती व्यक्ती म्हणजे हैबत बाबा। या हैबत बाबांचं नाव होतं हैबतराव पवार। ते मूळचे सातारा जिल्ह्यातील आरफळ गावचे होते आणि ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारांच्या पदरी सरदार होते। सरदारकी करत असलेले हे हैबत बाबा आध्यात्मिक वृत्तीचे होते। त्यावेळी इंग्रजांचा प्रभाव भारतात वाढून बहुतांशी भारतीय राज्य हे इंग्रजांची संस्थानं व्हायला सुरुवात झाली होती। लढाया बंद झाल्या होत्या। असं सांगितलं जातं की हैबत बाबा एकदा ग्वाल्हेरवरून महाराष्ट्रात येत असताना वाटेत त्यांना भिल्लांच्या टोळीनं गाठलं, त्यांना डांबून ठेवलं। हैबत बाबांनी अशा परिस्थितीत सुद्धा देवाचं नामस्मरण चालू ठेवलं। आता निश्चित आपण वाचणार नाही तसं त्यांना आणि त्यांच्या सोबतीच्या साथीदारांना वाटत होतं, पण त्यावेळी त्या भिल्ल नाईकाला मुलगा झाला आणि त्याने स्वतःच मनाने त्या सर्वांना सोडून दिलं। हैबत बाबा नंतर आळंदीला आले आणि आता राजकारण सोडून शेवटचं सर्व आयुष्य माऊलींच्या जवळ घालवायचं असं त्यांनी ठरवलं। ते आळंदीला राहू लागले आणि 1831ला त्यांनी ज्ञानेश्वर माऊलींच्या चरण पादुका स्वतः डोक्यावर घेऊन पंढरपूरची वारी केली। पालखी पुन्हा सुरू झाली। इतकंच नाही तर त्यांनी शिंदे सरकारकडून त्यासाठी मदत सुद्धा मिळवली। शिंदेंचे एक सरदार अंगलीकर शितोळ यांनी पालखीसोबत हत्ती, घोडे, अदाबिकर,
तंबू, नैवेद्य, जरीपटका इत्यादी गोष्टी सोबत दिल्या. विशेष म्हणजे ही परंपरा आजही सुरू आहे. त्यातला हत्ती फक्त सध्या नसतो. पालखीत आजही आपल्या मराठा काळातील लाल पोशाख घातलेले आणि डोक्यावर पगडी बांधलेले भालदार चोपदार दिसतात. आणि पालखी ही अगदी एखाद्या स्वारीला चाललेल्या फौजेसारखी दिसते. याचं श्रेय जातं ते हैबत बाबांना. त्यांनी एक प्रकारे पालखी सोहळ्याला शिस्त लावली. विशेष म्हणजे आज जे पालखी सोहळ्यात वाटेत रिंगण केलं जातं ती ही कल्पना हैबत बाबांची असल्याचं सांगितलं जातं. आजही ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आळंदीहून प्रस्थान होतं तेव्हा विशेष मान हा अंकलीकर शितोळे घराण्याचा असतो. रिंगणात त्यांचाच मानाचा अश्व असतो. हे मानाचे अश्व आजही पालखी प्रस्थान होण्याच्या काही दिवस अगोदर कर्नाटकातल्या अंकली इथून आळंदीला येतात. याशिवाय बरेच मान त्यांना असतात. त्यांचे वंशज आजही त्याला हजेरी लावतात. तसंच या हैबत बाबांच्या वंशजांना माऊलींच्या पादुका पालखीत ठेवण्याचा मान असतो. या हैबत बाबांच्या पवार घराण्याला माऊलींच्या पालखी सोहळ्याचे मालक असं आजही म्हटलं जातं. त्यामुळे या हैबत बाबांना पालखी सोहळ्याचं एक प्रवर्तक संबोधलं जातं. तर अशी ही पालखीची परंपरा तुकाराम महाराजांचे पुत्र नारायणबुवा असो किंवा हैबत बाबा या दोघांमुळे, तशीच अंकलीकर शितोळे यांच्यासारख्या मराठा सरदार घराण्यांमुळे वारीचं आणि पालखीचं आजचं जे मोठं स्वरूप दिसतं ते आहे हे मात्र नक्की. बाकी तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच वारीच्या स्पेशल व्हिडिओसाठी लगाव बत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका.